नमस्कार मंडळी, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। HLL लाईफ केअर लिमिटेड मध्ये या ठिकाणी 450 या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। तर याच्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी ही जागा आहे, त्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि त्याचबरोबर त्याला एक्सपिरियन्स लागतोय का नाही, कारण या ज्या जागा सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर होणार नाहीये। या जागा फक्त इंटरव्ह्यू वरती, मुलाखतीवरती असणार आहेत। तुम्हाला फक्त त्या ठिकाणी हजर राहायचे, मुलाखत द्यायची, यानंतर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। तर या जागांसाठी कुठल्याही प्रकारची टेस्ट होणार नाहीये, या ठिकाणी कोणती ऑफलाईन नाहीये, ऑनलाईन नाहीये। तुम्ही या ठिकाणी जर त्या पोस्टसाठी क्वालिफाईड असाल तर तुम्ही त्याला फॉर्म भरू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। HLL लाईफ केअर लिमिटेड यामध्ये या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत। या स्टार्ट डेट जी आहे ती 21/2/2025 आहे आणि एंड डेट जी आहे ती 26/2/2025 आहे। यामध्ये बघूया, HHL ही एक मिनी रत्न कंपनी पब्लिक सेक्टर मध्ये, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याच्यामध्ये येते। तर याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या जागा सुटलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण। तर आपण त्याच्याबद्दल बघूया काय क्वालिफिकेशन लागतं या ठिकाणी, स्किल आणि एक्सपिरियन्स। यामध्ये बघा नेम ऑफ द पोस्ट, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेले आहे यांनी। नेम ऑफ द पोस्ट आहे सिनियर डायलिसिस टेक्निशियन। यामध्ये वॅकन्सी जे आहे ते 150 वॅकन्सीज आहेत। क्वालिफिकेशन काय लागतं या ठिकाणी, डिप्लोमा BSc in medical dialysis technology / renal dialysis technology with minimum 8 years of relevant post qualification experience, or MSc in medical dialysis technology or renal dialysis technology with a minimum of 6 year relevant post qualification experience। तर या प्रकारचं या ठिकाणी हे जे क्वालिफिकेशन लागते, डिप्लोमा / BSc मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी 8 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत, किंवा MSc इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी और ते 6 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत। त्यानंतर जे आहे पोस्ट डायलिसिस टेक्निशियनचे 300 पद आहेत या ठिकाणी सगळ्यात जास्त। यासाठी बघा सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विथ मिनिमम ऑफ 7 years ऑफ रिलेवेंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स और डिप्लोमा / BSc इन मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी, रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी with minimum of 5 years of relevant post qualification experience, or MSc in medical dialysis technology, renal dialysis technology with minimum 2 years of relevant post qualification experience। या प्रकारचं लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित क्वालिफिकेशन बघून घ्या। एज्युकेशनल क्वालिफिकेशन, द एलिजिबल कॅन्डिडेट शुड possesses the full time education qualification from the recognized university education institute। तर तुम्ही फुल टाइम कोर्स केलेला पाहिजे, पार्ट टाइम नाही। या ठिकाणी खाली बघा इंटरेस्टेड आणि एलिजिबल कॅन्डिडेट जे असतील ते वॉक इन इंटरव्ह्यू साठी येऊ शकतात। कधी 10 AM ते 1 PM मध्ये फॉलोइंग व्हेन्यू म्हणजे या ऍड्रेस वरती। यांनी वेगवेगळ्या डेट दिलेल्या आहेत या ठिकाणी, त्या डेटला त्यांच्या समोर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकतात। 21 तारखेला बघा या ठिकाणी हॉटेल आकृती अपोजिट साई बाबा मंदिर कमान नियर शर्मा ट्रॅव्हल्स, बावेश्वर नगर, कवठा, नांदेड। आता हे नांदेड जिल्ह्यातलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात। सेम डेला या ठिकाणी बघा नागपूर साठी दिलेला आहे, नागपूरचा पत्ता या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला आणि त्या संदर्भातला मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर बघा 22 तारखेला 2 दिवस आणखी होणार आहे। यामध्ये हॉटेल एक्सेल नियर मुरके हॉस्पिटल, अमरावती, महाराष्ट्र। तर या ठिकाणी यांचा सुद्धा मोबाईल नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर हॉटेल शिवनेरी दारवणकर लॉज पोलीस स्टेशन ऑपोजिट दिलेलं आहे, लातूर साठी आहे। तर लातूरला सुद्धा आहे या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। 23 तारखेला बघा हॉटेल लोटस सोलापूर मध्ये आहे। त्यानंतर या ठिकाणी यवतमाळला 23 तारखेला सेम आहे, या ठिकाणी याचा ऍड्रेस दिलेला आहे, मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर 23 तारखेला बघा पुण्यामध्ये सुद्धा आहे, तर पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनल या ठिकाणी। तर या ठिकाणी मोबाईल नंबर अवेलेबल आहे। 23 तारखेलाच हॉटेल अन्विता, जालना रोड, बीड, महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। तर या ठिकाणी बघा 23 तारखेला 4 ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी बघा कोल्हापूरला होत आहे, 24 तारखेला जे आहे कोल्हापूरला होत आहे, या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या। त्यानंतर बघा या ठिकाणी 24 तारखेलाच या ठिकाणी औरंगाबादला सुद्धा होत आहे, सिडकोला N2 मध्ये। तर या ठिकाणी हॉटेल हेरिटेज पॅलेस दिलेला आहे त्यांनी ऍड्रेस। त्यानंतर बघा 25 ला हिंद लॅब्स नाशिकला होत आहे या ठिकाणी। तर नाशिकचे जे असतील किंवा नाशिकला कोणी इंटरेस्टेड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात।
25 तारखेलाच या ठिकाणी बघा सातारा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी आहे हॉटेल फन रेसिडेन्सी मधून. 26 तारखेला या ठिकाणी नवी मुंबईला या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी त्याचा ॲड्रेस दिलेला आहे HL लाईफ केअर लिमिटेड. हे HLLचं भवन आहे त्या ठिकाणी मेन, तर त्या ठिकाणी होत आहे. यामध्ये आपण बघूया आता बेसिक पे रेंज काय आहे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि सॅलरी डिटेल्स. फर्स्ट जे नेम पोस्ट आहे सिनियर डायलिसिस टेक्निशियनला बेसिक पे रेंज आहे 14,000 ते 32,500. ग्रॉस सॅलरी इन मिनिमम BP याच्यामध्ये 2682 भेटेल आणि मॅक्सिमम 53,096. आणि सेकंड आहे डायलिसिस टेक्निशियन 11,500 ते 23,000, 21,000 मिनिमम आणि त्या ठिकाणी 35,397 मॅक्सिमम. एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे. द मॅक्सिमम एज लिमिट अप्लाइंग ऑफ टू द अबो पोझिशन इज 37 इयर्स ऑन 1/2/2025. 2025 1/2/2025 पर्यंत 37 वर्ष मॅक्सिमम असलं पाहिजे तुमचं. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे. द सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ सिनियर डायलिसिस टेक्निशियन अँड डायलिसिस टेक्निशियन्स मे कम्प्राइज अ स्किल टेस्ट अँड रिटर्न टेस्ट. तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला एक शॉर्टमध्ये थोडीशी स्किल टेस्ट आणि रिटर्न टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये. ओनली कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन द स्किल टेस्ट. ठीक आहे. रिटर्न टेस्ट कोणासाठी आहे, जी स्किल टेस्ट क्वालिफाय करतील त्यांच्यासाठी. तर रिटर्न टेस्टमध्ये काय असणार आहे या ठिकाणी 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील आणि रिटर्न एक्झामिनेशन 25 मार्क्सची राहील याच्यामध्ये. ठीक आहे. विथ इन नो निगेटिव्ह मार्क्स. निगेटिव्ह मार्क नसणार आहेत. या ठिकाणी जनरल कंडिशन असणार तर ते दिलेले आहेत त्यांनी. ॲप्लिकेशन नॉट इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट विल बी कन्सिडर फॉर सिलेक्शन प्रोसेस. नो फर्दर कम्युनिकेशन विल बी सेंड सेपरेटली. ॲप्लिकेशन फॉर्मॅट कॅन बी डाउनलोड फ्रॉम द वेबसाईट. तुम्हाला याचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि तो त्यांच्या वेबसाईटवरती आहे. ते आपण खाली बघूया. जॉब टायटल रेफरन्स कोड शुड बी क्लिअरली मेन्शन इन द ॲप्लिकेशन फॉर्म. ही सगळी जे डिटेल्स आहेत व्यवस्थित भरा. तुम्ही कोणत्या जॉब टायटलसाठी अप्लाय करणार आहेत. SC ST OBC कॅन्डिडेट असेल तर गव्हर्नमेंटनुसार रिलॅक्सेशन त्यांना भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला नंतर सिलेक्शन झाल्याच्या नंतर फोटोकॉपीसोबत ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी जमा दाखवायचे आहेत त्यांना. तर ते सुद्धा या ठिकाणी असले पाहिजेत. तर या ठिकाणी बघा वॅकन्सी मे व्हॅरी बेस्ड ऑन द कंपनी बिझनेस रिक्वायरमेंट. वेगवेगळ्या खालीवर होऊ शकतात त्यांची रिक्वायरमेंट. त्यामध्ये ओनली कॅन्डिडेट्स विथ रिलेव्हंट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स विल बी परमिटेड टू अटेंड द स्किल टेस्ट अँड रिटन टेस्ट. यामध्ये बघा हू विल बी नॉट बी अटेंड टू प्रोसेस तर CV विल बी ओके. त्यांचे CV जे आहेत ते कॅन्सल होतील किंवा ते डिस्क्वालिफाय केले जाणार आहेत. यामध्ये बघा अपॉइंटमेंट विल बी फिक्स टेंटिव्ह कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे त्यांची. या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे बघा वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून जाईल. भेटून जाणार आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भरू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या जागा सुटलेल्या आहेत आणि अशा जागा कमी सुटतात ज्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो. जे याच्यासाठी क्वालिफाय राहतात किंवा क्वालिफिकेशन ठेवत आहेत त्यांनी या ठिकाणी नक्की अप्लाय करा. भेटूया अशाच पद्धतीच्या माहितीच्या व्हिडिओसाठी. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.